नमस्कार, मी संजय ठाकरे आणि आपण बघत आहोत लग्न सोहळा. आमच्या या 5 पिढ्यापैकी हे 4थ्या पिढीतलं लग्न. कैलास ठाकरे यांचा मुलगा श्रीकृष्ण उर्फ मयूर याचा लग्न सोहळा आणि लग्न मुलाच्याच घरी म्हणजे साखरा मुक्कामी वराचे मंडपी. आम्ही आमंत्रित करत आहोत आमचे कुलदैवत आणि पूर्वजांना. त्यासाठी हा डायका आणि देवपूजा एक मेला. थांबतो मी येतो. हो. कुट्टी कधी हातान बाबा मेला कुमारी जान्हवी ईश्वर अर्जुन कृष्णारामा ठाकरे हिचा वाढदिवस. तिच्यासोबत आहे तिची चुलत बहीण मनीषा, हिचे जुळे मुलं उमंग आणि उन्नती यांच्यासह वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर जाम मुंडा, हळद, बांगड्या भरणे, त्यानंतर गाणे हळदीचे वगैरे. या ठिकाणी वैभव विलास ढवस हा जाम बांधायला गेला. त्यासोबत नाना नवघरे पण होता. त्यानंतर टू व्हीलर काढली चेतन गोविंदराव नवघरे, त्यांच्यासोबत गावातील एक वाडई. ते मुंडा आणायला जंगलामध्ये गेले. नाना नवघरेंनी आपल्या शेतावर जवळचेच काही डारं तोडले होते. आमच्या क्षेत्रामध्ये लग्नाची अशा प्रकारे चालणारी ही 3-4 दिवसाची जे लग्न पद्धती आहे, लग्न सोहळा आहे. या ठिकाणी जो नवरदेव आहे मयूर उर्फ श्रीकृष्ण, त्याच्या गावामध्ये खूप सारे समवयस्क असलेली मंडळी मदतीला, त्यानंतर गावातील नातेवाईकसुद्धा या ठिकाणी, आणि जामंडी, त्यानंतर बैलाची बैलबंडीची पूजा, जाम आणणाऱ्याची पूजा. या ठिकाणी नवरदेवाची मोठी आई बडी मम्मी सौ कुंतल संजय ठाकरे हिच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यानंतर ज्यांनी मुंडा आणण्याची, जाम आणण्याची सुद्धा पद्धती असते वेगळी. त्यांना शिदोरी घेऊन ते जंगलामध्ये जातात. त्या झाडाची फांदी तोडताना पूजा केली जाते, आणल्या जाते आणि विशिष्ट पद्धतीचंच या ठिकाणी मुंडा आणला जातो. तो लावल्यानंतर पावसाळ्यामध्ये त्याला फांद्या फुटतात. प्राचीन काळापासून वृक्ष लागवडीचा प्रकार कदाचित हा असावा आणि हा मुंडा यांनी आणला आहे. वाडाई आणि चेतन गोविंदराव नवघरे, नवरदेवाची मित्रमंडळी. त्यानंतर मुंडा या ठिकाणी गाळण्यात येत आहे. मुंड्याची स्थापना
तर आमचे बहीण जावई श्री गुलाबराव मुळे यांच्या हस्ते पूजाविधी वगैरे करून या ठिकाणी विशिष्ट पद्धतीची ती पूजा असते आणि परंपरेनुसार या ठिकाणी सहदाची धार, तुपाची धार वगैरे अशी पद्धत या ठिकाणी आहे. त्या पद्धतीनं ही पूजाविधी करण्यात येते. आवाज ते डपड्याचा डपड्याचा पहिला ऐरा कपड्याचा ग पहिला ऐरा कपड्याचा पहिला ऐरा कपड्याचा ग पहिला ऐरा कपड्याचा बाई मांडई वाच्या दारी बाई दारी मांडई वाच्या दारी बाई व दारी वाजा वाजते राऊ 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 बाप नवरद्याचा नाय बाप नवरद्याचा नाय नग बाप नवरद्याचा नाय बाई मांडई नवरदेवाची मोठी आत्या सौ छाया बापरावजी नागोसे आणि घराजवळची सौ सुशीलाबाई गुणवान वगैरे यांच्या आवाजात हे हळदीचे गाणे घेऊ नको गा देऊ नको देऊ नको शिवाय राहू नको गा आल्याशिवाय राहू नको आल्याशिवाय राहू नको गा आल्याशिवाय राहू नको. जात्यावर दळलेली हळद घेऊन आईला पाणी वगैरे घेऊन देवीकडे जातात. त्याच्यानंतरच हळद लागल्या जाते. आईला हळद पोचवली आणि ही आमची फॅमिलीचे फोटो घेतले आणि लगेच या ठिकाणी हे श्री गुलाबराव मुळे, त्यानंतर हे आमच्या बहिणीचे मोठे जावई अमोल समर्थ, दुसरे जावई हे सुनील भजबुजे सोनेगाव, सोबत ललिता त्याची धर्मपत्नी, त्यानंतर आमच्या पत्नीचे मिस्टर श्री रोशन अरविंदजी सहारे आणि ही आरती उर्फ मनीषा, त्यानंतर आमचा भाचा मारुती आणि त्याची मिसेस सौ पूजा. या
बरमोडच कोण नाही लावला. नाही तुम्हाला नाही हेच तिकडचं. लावू दे तिला लावू दे. तू लाव काही लाव. कोण आहे रे? लाव जानो अरे माझं काम मला करू तुम्ही आपले काम करा. आडवे झोपल्या माणसाला लावतो सगळ्याला लावून दे. अशी लावून झोपतो. नवरदेवाचा चुलत भाऊ चिरंजीव भुवनेश संजय ठाकरे हा नवरदेवाला हळद लावत आहे. त्याच्या आईच्या माहेरगडची मंडळी या ठिकाणी एकत्रित जमली आहे. सर्वजण हळद लावत आहे. वागदा तू खालतो वय तेवढा वर्ष झाला. इकडं पाहिजे. आला त्यानंतर अहेरपट्टीला सुरुवात झाली. ठाकरे मंडळी माढेळी, हिंगणघाट, धामणी आणि साखरा या 4 गावामध्ये ठाकरे फॅमिली असतात. 4ही ठिकाणून आपापले प्रतिनिधी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झाले. सर्वांना आमच्या नातेवाईकांनी अहेर आणले होते आणि मग त्यानंतर सर्व जावई लोकांना बसवण्यात आलं आणि अहेरपट्टी करण्यात आली होती. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही लग्नासाठी एकदम सकाळी सज्ज झालो. हे संजय ठाकरे आणि सौकुंतल. त्यानंतर हा भुवनेश आणि कुमारी चिन्मयी तयार आहे आणि नवरदेव या ठिकाणी लग्नासाठी निघाला आहे घरून. आणि सोबत नवरदेवाचे बहीण भाऊ पण आहे.
याची व्हिडिओ वाढली इथं आता. आहे ना, पाना आहे ना ठेवली. कंटिन्यू कंटिन्यू. आणा ना. हे आहेत अर्जुनजी ठाकरे, त्यांचे बंधू बापूराव आणि वडील अर्जुन कृष्णाजी ठाकरे, आणि ही त्यांची जोडी. आणि ही आहे श्रीकृष्णाला घडवणारी, त्याला जपणारी सर्वांची आई अंजनाबाई. लेक तुमची लक्ष्मी आमची असा बोर्ड त्यांनी लावला गाडीवर. यांनी शून्य म्हणण्यापेक्षा माझ्याकडून उसने घेऊन ठेक्यानं वावरं करून एक आदर्श घडवून दिला. 12वीमध्ये पहिला नंबर आला. अशा प्रकारचे त्याला बक्षिसं मिळाले. त्याचं आज आहे लग्न, आणि या लग्नाच्या गाडीवर त्यांनी शिवाजीचा पुतळा बसवला. त्याच्या टू व्हीलरवर शेतकरी लिहिलेला आहे, आणि उत्तम प्रकारचे तो शेती पण करतो, आणि MA हिस्ट्रीमध्ये आहे A+. असं शिक्षण आणि शेती दोन्ही क्षेत्रामध्ये ज्याची उत्तुंग भरारी आहे, त्याचं आज लग्न आहे. बघूया आपण त्याच्या लग्नाचा सोहळा. खेड्यातील एक छोट्याशा पद्धतीनं त्यांनी स्वतःचं लग्न स्वतःच्या खर्चाने करून दाखवलं.
पोरी लता मारल हे मलाच मजा देतो तुझ्यासाठी 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 आहे. सॉरी, लग्नाचं शूटिंग करू शकलो नाही. एकदम बिदाई आणि दिवा काढणे. जाते जाते आई
म्हटलं फोन घेते बाहेर आता दिसते बरी त्याचा जरा बुजला काहीच आवाज येणार रे बाबा. गवळ होईल गवळ का का जाणू कुठं होता कुठं पिशवी कुठं होती ते त्याच्या खाली वाटायचं तूही वाटलं थोडसा पूजा करणं हा वाकणं भडकू बेटा उभा राहते का तू नमस्कार करून कपाळ टेकलं पाहिजे हा देवासमोर. हो का कार्यक्रमासाठी निवड हळदी झाली. ते तुम्ही मी आणले काय म्हणतो कपडे हळद लावण्यापेक्षा अंगाली जीवली पोरवायचं आहे. सांगायलाच लावायची हो ना. सकाळी हळद उतरवताना खूप मजा केली जाते कारण सर्वांचे मेवणे एकमेकाला खूप हळद लावतात. आणि या ठिकाणी बघत आहात तुम्ही साडी नेसली मजाकीने नेसायला दिली तर त्याने नेसून घेतली. जवळ जवळ बस जाणो आता लावू दे ना काय तू मागत होते तू आई ह्या मंदिराकडे जाणून सापूर मंदिर मी का म्हणतो आता हे बाय मंदिरामध्ये खुर्च्या मारून टाकायला पाठ ठेवून होते तर कपडे मग भरू लाव. लाव दे बापू लाव दे ना रे चल दे आमच्या पाठीला पण नोंबत आहे. आम्ही नवरी नवर देवाला लावतो आम्ही काय कोणाला लावतो खरंच का आम्हाला खाऊन बसवलं आम्ही नवरी नवर देवाला ठेवतो आम्ही काय कोणाला लावतो सभा शेख दिवस होणार आहे. ते आमच्याकडे लाव दे आम्ही बंटी बंटी लाव दे आम्ही एकमेकाला लढले पाहिजे. आम्ही एकमेकाला लावून येतो. लावला देखील लावून नाही लागलं ना. कोरडी नाही राहिली पाहिजे. झाली का हळद लावणं झाली का नाही तर मग म्हणा राहिले म्हणा आम्ही उठल्या मग तुम्हाला जोर येईल पुन्हा. हे हळद भिजवा पुन्हा शामरावजीने सांगून द्या जो नाही
होते ना कसं दरवाजासारखं. पहिले याचं उरकून टाका. लावली गाडत एक नंबर मेकअप झाला. नवीन नाही झालं नाही आता काय लावते. काय झालं हे आहे शिल्लक आहे ना अरे कोणाला लावावं लागते. जमलं हा अक्षरा भरायला लाव. अक्षरा आहे का? थांब आणते मी. झालं का आम्ही जाऊ का घराकडे. आता काय घरा का आता कपडे का होते एवढूच्या नसते का देवमामा कसं पाहुणे आहे सांगत नाही लावलं नाही तर कमरवर बरोबर नाही लावलं नांग धुतलं झालं ते धुते हळदीचा सपाट नसा मोकऱ्या होते या इकडे बरोबर राहायचे आपल्या कामामध्ये. हो ना हॅलो हो त्याची हळद उतारणी सुरू आहे. असा फुगा गिगा आला पाहिजे असं केस त्याची स्टाईल नाही का त्यानं करून जाईल ना भांगटेरा का हा आमच्याकडे देऊन जा थोडं थोडं. नाही म्हणून असतं एकामेकाच्या लोकांना टाकली ये ना गुल्ले टाकाली इकडे मी टाकतो ये तू ये. नारळाची तिमीन तसा बुरला का पाहिजे हरकन हा पक्का गुरला घ्या लागते. हा पक्का. हा तिकडं पाहिजे तू आता अरे तिकडं कानात जाईन ना हा हा एकमेकाकडे पहा हा हा यात पुन्हा तुकडा द्या तू माझ्याकडे हे करायला. असं आता पडते ठेवा. माझ्या प्रीतीची अरे वा लहानच केलं होतं ना एवढं हा बाजू तुम्ही जाऊ दे देव घरात असं सर्व कामं जोडीनच अरे आम्हाला सवती तर लागली परवा थंड
वैरंगी सुता ओम नमो देवा रामरायाच्या दूतारती वाळीन ब्रह्मचरी पाविता जय देव हनुमंता वानर रूप धारी जशी अंजनी माता हिंडता वनांतरी बेटी झाली रघुनाथा धन्य तो राम भक्त ज्याने मंदिर कथा जय देव हनुमंता सीतेच्या शोधासाठी रामे दिली आज्ञा उल्लंघन समुद्र तीरी गेले लंकेच्या बोना शोधोनी अशोकना मुदा टाकील कुणा जय देव हनुमंता सीतेशी दंडवत दोन्ही कर जोडून वन हे वनशिले प्रवेश केले रावण महिरावण क्षणामध्ये मधील जय देव हनुमंता देव निर्गुण निराकार वस्तुकाराली हरिणे आकाराली सर्वागत्या व्यापक माझी सद्गुरु मावली सुवासांदे बातर पड्या काया रंसली हरिणे काया रंसली नवकेक्याचा डोळा मोठी बसवले फक्त एका वेळाचा वेळा कैसा आले लोटान डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे वाळीन नामामय विठ्ठल रखमाय विठोबा रखमाय विठ्ठल रखमाय विठोबा विठ्ठल विठ्ठल गोपाल कृष्ण सदा वसंत वंदे चावते ना कशा चावते गाडी हा याचा चांगली दौडा 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 तिकडे 3 मिनिटं त्याच्या हातात आहे पण काच आहे नेऊन ठेव तिकडे नाही खायचं तिकडे नेऊन ठेव हो जा मग लावले ना का मतदारांनी झोपते आपल्या घरच्या बाया. हो ना. आता मी घरचे चालू आहे ना, सासू असल्यामुळे सुनले बरं आराम झोपाचंच काम. एक बाई आहे ना मग. हा लागल नाही देवापाशी वटी धरून
तू धरून राहायचं चाय जा दोघे जण आता आरती सत्यनारायण कथेच्या दिवशी ही जेवणाची पंगत नवरी नवरदेव एक राऊंड या ठिकाणी वाढण करत आहे. त्यानंतर महिला मंडळी यांना सुद्धा पंक्तीमध्ये नवरी दिसावी यासाठी अशा प्रकारचं पंक्तीमध्ये वाढण केलं जाते. या लाडक्या नवरदेवाच्या लग्नासाठी आमच्या आजीच्या माहेरचे लोक, आमच्या चारही ठिकाणची ठाकरे मंडळी, त्यानंतर आमच्या तीनही भावाच्या सासरकडची मंडळी पण आली होती. सर्वांचे आभार आणि धन्यवाद. आपल्या आशीर्वादाने यांचा संसार सुखाचा जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा